तर या संदर्भातली अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। सीबीआय सध्या रसायनशास्त्राचा 42 प्रश्नांचा संच तपासणार असल्याचं कळतंय। मोटेगावकर यांच्या क्लास आणि घरून सीबीआयला एक रसायनशास्त्राची प्रश्नमालिका सापडली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, नेमकं काय हाती लागलेलं आहे आणि आता सध्या केमिस्ट्रीचा प्रश्न संच तपासला जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट आहे? शिवराज मोटेगावकरांची अटक जरी काल झाली असली तरी त्याच्या 2 दिवसांपूर्वी सीबीआयचे जे पथकं आहेत ते त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी छापेमारी करत होतं आणि याच दरम्यान सीबीआयला जे आहे ते मोटेगावकर यांच्या घरातून आणि कार्यालयातून एक प्रश्नमालिका सापडली आहे, जी केमिस्ट्री विषयाची आहे। म्हणजे रसायनशास्त्राची एक प्रश्नमालिका आहे ज्याच्यात 42 प्रश्न जे आहेत ते त्यांनी गेस्ट पेपर म्हणजेच विद्यार्थ्यांना दिले होते। हेच गेस्ट पेपरमधले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये कसे काय आले, एवढी अचूकता मोटेगावकरांकडे कशी आहे, या निमित्ताने संशय जो आहे तो अधिक बळवला होता। त्यामुळे आता सीबीआय जी आहे त्या सगळ्या प्रश्नांची जी तपासणी करणार आहे, नेमकं हा 42 पेपरचा जो संच आहे, जो गेस्ट पेपर आहे, जो विद्यार्थ्यांना सोडवायला दिला होता, तोच प्रश्न नेटच्या परीक्षेमध्ये कसे काय आले याचा सगळा सखोल तपास जो आहे तो सध्या सीबीआयकडनं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। श्यामल, नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर सध्या मोठी बातमी समोर येते। केस पेपर म्हणून प्रसारित केला होता तो पेपर जसाच्या तसा मेन प्रश्न संचासारखा निघाला।